नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ रसायूज द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. PCOSची जी शृंखला सध्या आपली सुरू आहे त्यामध्ये आजचा आपला विषय आहे तो म्हणजे PCOSमुळे गर्भधारणा राहायला कोणती आव्हानं निर्माण होऊ शकतात. तर यातलं पहिलं आव्हान हे आहे ते म्हणजे स्त्रीबीज हे त्याच्या कवचामधून बाहेर न पडल्यामुळे त्याचा पुरुष बीजाशी संपर्क न येऊ शकणं, याला अनओव्युलेशन असं म्हणतात. याचा विचार आपण आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये केलाय. आपण असं पाहिलेलं आहे की स्त्रीबीज ग्रंथींमध्ये स्त्रीबीजांचा साठा हा असतो आणि त्यामध्ये पाळीनंतर साधारणपणे 4 ते 5 त्यातले जे स्त्रीबीज आहेत की जी त्यांच्या कवचामध्ये असतात, ज्याला फॉलिकल असं म्हणतात, ते फॉलिकल्स हे वाढायला सुरुवात होते आणि साधारणपणे 12व्या ते 14व्या दिवशी त्याच्यापैकी एक फॉलिकल पूर्णपणे मॅच्युअर होतं आणि ते फुटतं आणि त्यामधून ते स्त्रीबीज म्हणजे ओव्हम हे बाहेर येतं आणि हे ओव्हम ज्या वेळेला बाहेर येतं ते त्यावेळेला ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जातं आणि त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजे गर्भाशय नलिकेमध्ये जर पुरुष बीजाचा संपर्क आला तर गर्भधारणा राहू शकते. मग आता PCOSमध्ये होतं असं की ही प्रक्रियाच खंडित होते. आपण ज्यावेळेला पाहिलं की साधारणपणे 4 ते 5 फॉलिकल्स मॅच्युअर व्हायला लागतात, तर PCOSमध्ये त्याच्यापेक्षा जास्त फॉलिकल्स म्हणजे 8, 10, 12 फॉलिकल्स सुद्धा मॅच्युअर व्हायला लागतात, परंतु त्यापैकी एकही व्यवस्थितपणे मॅच्युअर होत नाही आणि त्यामधून स्त्रीबीज बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे गर्भधारणा राहण्यासाठी. दुसरं एक आव्हान असं असू शकतं की गर्भधारणा राहिल्यानंतर आत्ताच आपण विचार केला की गर्भधारणा ही कुठे राहू शकते तर फॅलोपियन ट्यूब्समध्ये. तिथून एकदा गर्भधारणा राहिल्यानंतर त्याचा जो प्रवास आहे गर्भाचा तो युट्रसमध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये साधारणपणे 1 आठवड्यामध्ये ते येणं हे अपेक्षित असतं आणि एकदा तिथे आल्यानंतर गर्भाशयाचं जे इनर लायनिंग आहे, आतला स्तर आहे, त्यामध्ये ते रुजणं, इम्प्लांटेशन होणं हे आवश्यक आहे. याच्यासाठी स्वाभाविकच तो जो काही गर्भाशयाचा स्तर आहे त्याची प्रत ही चांगली असणं हे अपेक्षित आहे. PCOSमध्ये होतं असं की याच्यामध्ये ही प्रत खालावू शकते, एंडोमेट्रियल लायनिंग जे आहे त्याची प्रत खालावू शकते. एकतर प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनची कमतरता की ज्या प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचा जो हा आतला स्तर आहे त्याची प्रत चांगली राहू शकते, त्या प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनची कमतरता झाल्यामुळे ही प्रत खालावू शकते. दुसरं असं की PCOSचे जे अनेक परिणाम शरीरावर होतात त्यापैकी एक असं आहे की शरीरामध्ये इन्फ्लमेशन निर्माण होऊ शकतं. इन्फ्लमेशन म्हणजे जे टिश्यूज आहेत त्यांना एक प्रकारे सूज येणं किंवा लालिमा निर्माण होणं. तर हेच इन्फ्लमेशन जे आहे हा जो गर्भाशयाचा हा आतला स्तर आहे ज्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात तिथेही होऊ शकतो आणि त्यामुळे मग त्याची प्रत खालावल्यामुळे जरी गर्भधारणा राहिली तरी ही इम्प्लांटेशनची प्रोसेस व्यवस्थित होऊ शकत नाही, ही एक संभावना आहे. आणखीन एक आव्हान जे असू शकतं PCOSमध्ये गर्भधारणा राहायला ते म्हणजे ओबेसिटी किंवा वजन वाढणं ही प्रक्रिया. आता ओबेसिटी असल्यामुळे सुद्धा PCOS असू शकतं, PCOS असल्यामुळेही वजन वाढू शकतं. यापैकी कारण काहीही असलं तरी ओबेसिटी आहे त्यामुळे ही ओव्युलेशनची प्रक्रिया ही खंडित होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचं जे कारण लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे मानसिक आरोग्य. तर मानसिक स्वास्थ्य हे PCOSमध्ये ढासळलेलं हे मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. त्या स्त्रीला वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणं असतात. स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, ब्रेन फॉग आहे, चिडचिड आहे, अशा स्वरूपाची लक्षणं दिसतात. मग मुळातच PCOSमुळे ही लक्षणं निर्माण होऊ शकतात किंवा PCOSमध्ये जे इतर स्वाभाविक होणारे त्रास आहेत फिजिकल लेवलचे सुद्धा त्यामुळेही ही लक्षणं निर्माण होऊ शकतात किंवा त्यात वाढ होऊ शकते. आणि आता इथे असं होतं की फर्टिलिटीसाठी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि तिथे यश येत नाहीये, त्यामुळेही ही जी लक्षणं आहेत ही वाढू शकतात. तर अशा प्रकारची काही महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे PCOSमुळे गर्भधारणा राहायला हे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मग ह्याच्यावरचे उपाय काय आहेत हे आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. तोपर्यंत नमस्कार.